माता रमाईचा त्याग लक्षात ठेवून तुमच्या संसाराचा गाढा तुम्ही चालवा. आजची स्त्री ही काही सहन करू शकत नाही, परंतु त्या माता रमाईने किती सहन केलं, एवढा मोठा संसाराचा गाढा चालवला. आणि आजची सुनबाई जेव्हा नवरी होऊन एखादी मुलगी जाते तर तिला सासू सासरे चालत नाही. चालतात का सासू सासरे? नाही चालत. ही परिस्थिती आहे. माता रमाईने सांगितलं का असं? तिने कधी दुसरी चूल मांडली नाही. त्या एका चुलीवर संसार करून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिने झेलली. नाही आपण दुसरं काही करू शकत, परंतु त्या सासू सासऱ्यांना आपले मायबाप समजून तर त्यांची सेवा करू शकतो की नाही? तर हा ध्यास सर्व स्त्रियांनी मनात धरला पाहिजे की नाही, मी माता रमाई होऊ शकत नाही, मी सावित्री होऊ शकत नाही, मी जिजाई होऊ शकत नाही, मी यशोधरा सुद्धा होऊ शकत नाही, परंतु त्यांनी एवढं मोठं केलं तर मी एवढं सुद्धा करू शकते त्यांच्यासाठी. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली ना. प्रत्येक स्त्रियांना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकेल एवढी ताकद दिली. त्या बाबासाहेबांमुळे आम्ही नटतो थटतो, इकडचा प्रवास तिकडे करतो, हे करतो ते करतो, परंतु आम्ही त्या बाबासाहेबांनाच विसरून जातो. आम्ही दुसऱ्याच्याच नादी लागतो ना. तुमच्याकडे नाही बरं, आमच्याकडची गोष्ट आहे. हा, आमच्याकडची गोष्ट आहे. तुम्हाला लागून घेऊ देऊ नका. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 साली दीक्षा दिली. अंगावर पांढरं वस्त्र हे आपल्या अंगावर दिलं तरी आपल्या महिला आजही सौभाग्याचं लेणं म्हणून दुसरंच काही कार्यक्रम करतात ना. आपल्यामध्ये नाही आहेत असे संस्कार तरी आपण करतो. ती रमाई बाबासाहेबांच्या शब्दाच्या पलीकडे कधी गेली नाही. रमाई बाबासाहेबांच्या शब्दाच्या पलीकडे कधी गेली नाही. अरे ती तर त्यांची पत्नी होती, परंतु आपण तर त्या बाबासाहेबांच्या लेकी आहो ना. त्या बाबासाहेबांनी आपल्याला वर काढलं ना. मग त्या बाबासाहेबांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण का नाही वागत? का आपण दुसरीकडे पडतो? का सरळ रस्ता नाही धरत? बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा देऊन आपल्याला सरळ रस्ता दिला, फक्त आणि फक्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. आम्ही ते धरत नाही, आम्ही दुसऱ्याच रस्त्याने जातो. आम्ही हिरवा चुडा लय घालतो, आम्हाला आवडते हिरवा चुडा. काऊन घालतो? सौभाग्याचं लेणं आहे का? त्या रमाईच्या हातात होत्या का बांगड्या? होतं काळं मणी? काय तर काळं मणी सौभाग्याचं लेणं म्हणतो आपण. आम्ही लई ठिकाणी सांगतो की बाबा तुम्ही काळं मणी वगैरे घालू नका, पांढऱ्या पोता घाला. बाबासाहेब आम्ही नाही सांगत आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की पांढऱ्या पोता घाला. हा पांढरं मणी घाला ना तुमच्या गळ्यामध्ये घालायचं आहे तरी नाही. आमच्या आळानी काय म्हणतात नाही, आमचं हे सौभाग्याचं लेणं आहे काळं मणी. हे बदललं गेलं पाहिजे, तरच आपला बौद्ध धर्म हा पुढे जाईल. माता रमाई जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली तेव्हा माता रमाई जिवंत नव्हत्या. परंतु त्यांनी तर वरून बघितलंच असेल ना. आपण जिवंत आहोत ना. बाबासाहेबांचे विचार आपल्याला माहिती आहे ना. एकदा असं झालं की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नोकरी लागली आणि ते रुजू झाले त्यावेळेस रमाई ते चाळीमध्ये राहायची. बाया तर कुरकुर करायच्या की तू बॅरिस्टराची पत्नी असून त्या अंगावर साधं काळं मणी, साधी पोत नाही, काही नाही, तू कशी काय बॅरिस्टराची पत्नी? अशीच रमाई पाणी भरण्यासाठी नळावर गेली आणि त्या बायाने तिला अशा प्रकारे म्हटलं आणि रमाई न बोलता त्या महिलांना वर निघून आली आणि बाबासाहेबांकडे कुरकुर करू लागली. आणि म्हणाली, सर्व महिला मला म्हणतात की तू बॅरिस्टराची पत्नी असून तुझ्या अंगावर फुटका मणी नाही, तू अशी कशी बॅरिस्टराची पत्नी आणि तू असा कसा संसार चालवते? तर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की नाही आता रमाई जरा जास्तच तापली आहे, म्हणून बाबासाहेब बाहेर निघून गेले आणि एवढा मोठा सोन्याचा दागिना, खूप मोठे सोन्याचे दागिने बाबासाहेब आंबेडकरांनी आणले आणि आणताबरोबर रमाईच्या पुढ्यात टाकले. आणि बाबासाहेबांनी रमाईला म्हटलं, घाल रमा, तुला यातलं जे काही घालायचं आहे तू घाल. त्यावेळेस रमाई खुश झाली आणि खुश होऊन रमाईने ते दागिने अंगावर घातले आणि आरशासमोर जाऊन उभी राहिली आणि आरशासमोर उभी राहून बघते तर कपाळावर कुंकू नाही. त्यावेळेस बाबासाहेब रमाई म्हणते की अरे माझ्या कपाळावर कुंकू नाही. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, रमा जाऊ दे ना, काय होते, कुंकू नसलं तर नसलं,
सोने नाणे तर तुझ्या अंगावर दागिने तर आहेत ना? तर रमाईच्या पटकन लक्षात येते की या सोन्या नाण्याला मोल नाही, तर त्या कुंकवाला मोल आहे. आणि ती कुंकवाची करंडी बाबासाहेब आपल्या खिशामध्ये लपवून ठेवतात. ही कथा सगळ्यांना माहिती आहे ना? अशी होती ती भोळी रमाई, असा होता तिचा त्याग. तर त्या दिवसापासून तिने कधीही बाबासाहेबांसमोर पैशाची कुरकुर केली नाही, ना दागदागिन्याची कुरकुर केली, कशाचीही कुरकुर केली नाही. अशी ती त्यागमूर्ती माता रमाई होती. अशा प्रकारे संसाराचा गाडा चालवत असताना बाबासाहेब तिला 100 रुपये देत होते की तू या 100 रुपयामध्ये तुझा संसार हा चालव. तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस रमाईला सांगितलं की ह्या 2 माचीच्या पेट्या तू महिनाभर चालव. महिनाभर चालव, महिन्याच्या अगोदर ते संपता नये अशी सक्त ताकीद बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला दिली. त्या काळची ती माता रमाई की तिने 2 आठ पेट्यावर संपूर्ण महिना काढला. आमची तर रोजची एक माचीस जाते, हे उगवली नाही दुसरी गाडी, दुसरी नाही तिसरी, 1 रुपयाची माचीस आपली अशीच निघून जाते. तर एवढा मोठा त्याग होता त्या रमाईचा. तिला लोक हिनवत होते, तिला महिला हिनवत होत्या, म्हणून ती रात्री इंधन आणण्यासाठी रात्री ती दादर आणि माहीम पर्यंत जायची पायी. ही बॅरिस्टराची पत्नी शेण थापते, गवळा थापते, म्हणून आपल्याला कुणी हिनवलं पाहिजे नाही, माझ्या साहेबांना बट्टा लागला पाहिजे नाही, म्हणून ती रमाई रात्रीच्या वेळी सरपण आणि इंधन आणायची, ती विकायची आणि त्या पैशातून संसार चालवायची. आणि उरलेला पैसा ती साहेबांच्या शिक्षणासाठी विलायतेला पाठवायची. परंतु तिने कधीही कशाचा मोह केला नाही की मी बॅरिस्टराची पत्नी आहे, माझे पती एवढे मोठे आहेत. अशी ती त्यागमूर्ती माता रमाई होती. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर विलायत येऊन येतात त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कारासाठी संपूर्ण लोक हे गोळा होतात. त्या बोटीजवळ गोळा होतात आणि त्या ठिकाणी रमा मात्र ही एकटीच घरी असते. कारण रमाजवळ लुगडं नसतं, नवे कपडे नसतात. जी ताईने कथा सांगितली की 450 रुपये जे होते, जे बाळारामाने दिलेले होते, तर त्या पैशातून रमाबाई लक्ष्मीबाईला एक लुगडं, यशवंताला नवे कपडे, मुकुंदाला नवे कपडे, गौराला आणि शंकराला जे पैसे मिळतात त्यातून नवे कपडे, आणि स्वतःसाठी जे लुगडं घेते तर ती लुगडं घेत नाही, तर त्या पैशातून ती बाबासाहेबांसाठी एक गादी घेते, एक उशी घेते आणि एक धोतर जोडी घेते. कारण माझे साहेब हे मोठे शिकून आलेले आहेत, ते खाली झोपतील का? त्यांना गादी हवी, त्यांना उशी हवी, त्यांना पाठ हवा बसण्यासाठी, त्यांना नवी धोतर जोडी हवी. एवढा मोठा त्याग आहे त्या माता रमाईचा. आता जर जो काळ बघितला तर आजची प्रत्येक स्त्री ही फक्त स्वतःच आणि स्वतःच बघते, दुसऱ्याचं मग काहीही हो. तर त्या माता रमाईने त्या ठिकाणी ठरवलं की मला जायचंच आहे, कारण माझे साहेब हे बॅरिस्टर होऊन भारतात परतले आहेत. मग त्यावेळेस तिला आठवतो की जे कोल्हापूर संस्थानचे जे साहेब असतात की जे बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कारासाठी त्यांना फेटा दिलेला असतो, तर तो फेटा तिला आठवतो आणि ती तो फेटा काढते आणि फेटा नेसते आणि तो फेटा घालून ती बाबासाहेबांच्या स्वागतासाठी समुद्रावर जाते. लोक गोळा झालेले असतात, बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करीत असलेला. मात्र रमाई ही साधी भोळी मागे असते. परंतु जेव्हा बाबासाहेब ती रमाकडे बघतात आणि बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू येतात, बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू येतात की रमा काय ही आपली परिस्थिती. ते हा भर जरी फेटा माझी रमा आज लुगडं म्हणून घालून आली, तर ही परिस्थिती माझ्या रमानं किती कष्ट सहन केले असतील तेही मला न सांगता. जेव्हा एका मागून एक तिची मुले मरण पावतात, पहिले रमेश जाते, नंतर गंगाधर जातो. अरे गंगाधर हा फक्त आणि फक्त त्या डॉक्टरची उधारी असल्यामुळे जातो. कारण मागच्या ज्या रमेशच्या वेळेस जी उधारी थकबाकी असते औषध पाण्याची, तर तो डॉक्टर म्हणतो की ते मागची थकबाकी इथं जमा करा, नंतरच मी तुमच्या मुलाला हात लावेल, अन्यथा मी हात लावणार नाही.
तर अशा त्या पैशापायी की 1 रुपया सुद्धा नव्हता त्या माऊलीकडे, तर तिने आपल्या स्वतःच्या पोटच्या गोड्याला गमावलं, गंगाधरला गमावलं तिने. रमेश गेला, गंगाधर गेला, इंदू गेली, एवढी लाडाची मुलगी, सुंदर देखणी इंदू गेली, आणि राजरत्न की जो बाबासाहेब आंबेडकरांच्या काळजाचा तुकडा होता, बाबासाहेब आंबेडकरांचा जीव की प्राण होता, दिसायला राजबिंडा होता, गोरा पान होता, बाबासाहेब आंबेडकरांचा खूप जीव होता, त्याच्यामध्ये खूप जीव होता. परंतु तो राजरत्न सुद्धा त्याला डबल निमोनिया झाला आणि त्याने सुद्धा या जगाचा निरोप घेतला. त्या रमाईला त्या राजरत्नाचं शव गुंडाळण्यासाठी सुद्धा कोरा कपडा नव्हता. ते शव गुंडाळण्यासाठी सुद्धा कोरा कपडा नव्हता. एवढी परिस्थिती, कठीण परिस्थिती त्या माऊलीने झेलली. तिने आपल्या लुगड्याचा पदर घेतला की जो फाटलेला होता, आणि फाटलेला लुगडं की जे शिवून तिने ठिगडं लावलेले होते, ते लुगडं पदर तिने कापला आणि त्याच्यामध्ये राजरत्नाचं शव गुंडाळलं, कवट्याशी घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन ती स्मशानात गेली आणि स्मशानामध्ये त्याला माती दिली. बाबासाहेब आंबेडकर खूप रडू लागले, खूप रडले, कारण एका पाठोपाठ एवढी मुलं जाणं म्हणजे कोणालाही वाटतेच ना. बाबासाहेब आंबेडकर खूप रडू लागले. तर रमाई त्यांच्या पाठीवर हात देऊन म्हणते की साहेब रडू नका, साहेब रडू नका, हा राजरत्न गेला म्हणून काय झालं, आपल्याला असे हजारो राजरत्न तयार करायचे आहेत, आपल्याला असे हजारो राजरत्न तयार करायचे आहेत की जे या समाजाला पुढे नेतील. या पुरुष समाजातील हे राजरत्न हे आपल्या या समाजाला पुढे नेतील आणि ते तुमचं जे काम आहे ते कामाला ते हातभार लावतील. अशा प्रकारे माता रमाईने बाबासाहेबांना धीर दिला. परंतु मला असं वाटतं आजचे राजरत्न बघून त्या रमाईचा त्याग हा व्यर्थ गेला. त्या रमाईचा त्याग हा व्यर्थ जात आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग हा सुद्धा व्यर्थ जात आहे. प्रत्येकाला स्वतःच्या पोटच्या मुलाची खूप काळजी असते. मग प्रत्येक आईने का ठरवू नये की आपण सुद्धा आपल्या मुलाला त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सुसंस्कारानं घडवावं, त्याला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांसारखं निर्माण करावं. माता रमाईने जो त्याग केला तो त्याग तर आपण करूच शकत नाही. परंतु त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या कार्यामध्ये, ज्या धार्मिक कार्यामध्ये असो किंवा राजकीय कार्यामध्ये असो, त्यामध्ये आपल्याला आपले राजरत्न घडवावे लागतील, पाठवावे लागतील. प्रत्येक घरामध्ये समता सैनिक दलाचे पदाधिकारी तयार करावे लागतील, प्रत्येक घरामध्ये बौद्धाचार्य तयार करावे लागतील, प्रत्येक घरामध्ये केंद्रीय शिक्षक तयार करावे लागतील. तरच त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेला जो रथाचा गाडा आहे तो रथाचा गाडा हा पुढे जाईल. परंतु आपल्या समाजाची परिस्थिती अशी झालेली आहे की एक माणूस जर पुढे गेला किंवा एखादी स्त्री जर पुढे गेली तर त्याला मागे ओढण्याचं काम करतं. तर बाबांनो असं करू नका. तुम्ही करत नाही सामाजिक कार्य तर समोरच्याला सुद्धा मागे ओढू नका. त्या रथाचा गाडा पुढे नेत नसाल तर नेऊ नका, परंतु मागे सुद्धा आणू नका. कारण त्या माता रमाईने खूप कष्ट आणि सहन त्याग करून स्वतःच्या पोटची मुलं गमावून त्या प्रज्ञा सूर्याला शिकवलं तिने. यशवंत तर संधिवाताने हा आजारीच होता. सगळ्यांना माहितीच असते ना, यशवंत जो मोठा मुलगा होता त्याला संधिवात होता. तो लहानपणापासूनच आजारी होता. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा जीव या मुलांमध्ये लागलेला होता. रमेश, गंगाधर, इंदू ज्यावेळेस मरण पावतात त्यावेळेस बाबाचे विलायतेलाच असतात. माझ्या साहेबांच्या अभ्यासामध्ये आळकाठी येऊ नये म्हणून मा रमाई त्यांना सांगत नाही. स्वतःच एवढं मोठं कष्ट सहन त्याग करते आणि स्वतःच्याच हाताने आपल्या मुलाचा दफनविधी करते. आहे कोण्या बाईमध्ये एवढी ताकद जी स्वतःच्या मुलाचा दफनविधी स्वतःच्या हाताने करेल? नाही करू शकत. पण तुझ्या माऊलीने केला तो त्याग. अशी होती ती माता रमाई. एवढंच नाही तर जेव्हा ती आजारी पडली तिला एवढा कष्ट सहन करून जेवण नव्हतं तिला,
पोटभर खायला सुद्धा मिळत नव्हतं, तर उडदाची भिजलेली डाळ आणि पाणी पिऊन ती आपली भूक शमवत होती. अशा प्रकारे ज्या संसाराचा गाडा चालत होता, ती शरीराने खंगत चालली होती. बाबासाहेब हे या समाजासाठी झटत होते. बाबासाहेब या समाजासाठी झटत होते आणि रमाईची प्रकृती बरी नव्हती. त्यावेळेस बाबासाहेबांनी ठरवलं की रमाला या वातावरणातून कुठेतरी बाहेर न्यावं. त्या वातावरणातून रमाची हवा पालट व्हावी याकरिता बाबासाहेब जे वराळे मामा असतात धारवाडला, त्या धारवाडला रमाईला न्यायला सांगतात. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वसतिगृह, मुलांचं वसतिगृह हे चालू केलेलं असतं. तर ते वसतिगृहात मध्ये बाबासाहेब आंबेडकर रमाईला न्यायला पाठवता, परंतु रमा मात्र जात नाही. रमा म्हणते साहेब मला इथंच राहायचं आहे. परंतु बाबासाहेब तिला म्हणतात की रमा तुझी प्रकृती बरी नाही, तुला हवा पालन म्हणून तुला धारवाडला जावंच लागेल. रमा ऐकते आणि धारवाडला जाते. सोबत लक्ष्मीबाई असतातच. लक्ष्मीबाई सोबत ती धारवाडला जाते. तिथं मुलं, ही छोटी छोटी मुलं असतात आणि ती 2 दिवसापासून उपाशी असतात. 2 दिवसापासून ती उपाशी असतात. त्यांना खायला नसतं, कारण त्यावेळी सरकार हे इंग्रजांचं असतं आणि त्या वसतिगृहाला त्यावेळी निधी आलेला नसतो. म्हणून रमाबाई त्या मुलांजवळ जाते, त्यांना विचारणा करते. तर ती मुलं रडत रडत रमाबाईंना सांगतात की आम्ही 2 दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही, 2 दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही. आणि त्याच वेळेस रमाबाई निर्णय घेते, ज्या हातात सोन्याच्या बांगड्या असतात त्या सोन्याच्या बांगडे वराळे मामाच्या हातात देते. वराळे मामाच्या हातात देते आणि सांगते की मामा जा, त्या बांगड्यामधून जेवढे काही पैसे येत असतील त्या पैशांमधून या मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करा. या मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करा. या मुलांना 2 दिवसापासून जेवण नाही. किती मोठा त्याग त्या माता रमाईचा. सोन्याच्या बांगड्या तिने काढून दिल्या, कशाची पर्वा न करतात. तिला माहित होतं की आपले साहेब आपल्याला काहीच म्हणतील नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या समाजासाठी झटत होते. माता रमाई सुद्धा या समाजासाठी झटत होती. तिने या 9 कोटी लेकरांसाठी आपली स्वतःची मुलं गमावली. एवढा त्याग तिच्यामध्ये होता, एवढी सहनशक्ती त्या माता रमाईमध्ये होती. ती मुलं, त्या मुलांना जेव्हा तिने जेवू घातलं त्यावेळेस तिच्या मनाला शांती वाटली की नाही, आता कुठं माझी मुलं हे तृप्त झालेले आहेत, त्यांनी जेवण केलेलं आहे. जेव्हा रमाई घरी येते आणि घरी येऊन बाबासाहेबांना सांगितले की साहेब मुलं उपाशी होते, मी माझ्या हातातल्या बांगड्या काढून दिल्या आणि त्या मुलांना जेवू घातलं. त्यावेळेस साहेब म्हणतात रमा थोड तुझा त्याग, मी तुला काही म्हटलं नसतं, तू एवढं मोठं केलं, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. असे म्हणून बाबासाहेब रमाईच्या पाठीवर थाप देतात. एवढा त्याग असतो त्या माता रमाईचा. बाबासाहेब पुन्हा या सामाजिक कार्यामध्ये, या समाजाला घडवण्यामध्ये दंग होऊन जातात. सभा मिटिंगा, मोठे मोठे सत्याग्रह बाबासाहेब करतात आणि रमाई इकडे मात्र अंथरुणाला पडलेली असते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर दौलताबादच्या किल्ल्याला जातात, दौलताबादच्या किल्ल्याला जेव्हा बाबासाहेब जातात भेट देण्याकरता, त्यावेळेस तिथले मुस्लिम पहारेकरी हे बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगावर काठे घेऊन येतात, आत जाऊ देत नाही. त्या ठिकाणी बाबासाहेबांना अडवला जातो आणि ही गोष्ट रमाईला कळते आणि रमाई मात्र घासतीच जाते की माझ्या कुंकुवाचं काही खरं नाही असं तिच्या मनामध्ये असतं. परंतु त्या रमाईला माहित नसते की तो महासूर्य आणि होणारा समोरचा बुद्ध त्याला कोणी हात लावू शकत नाही. परंतु तिची ती भोळी माया की माझ्या सौभाग्याला काही होणार तर नाही याची चिंता करत ती खूपच आजारी पडते. त्यानंतर रायगडाला जेव्हा जातात त्यावेळेस रायगडावर सुद्धा अशीच परिस्थिती येते. त्या ठिकाणी जे महाडचा सत्याग्रह असते, महाडचा सत्याग्रहाच्या वेळी जेव्हा ते सौदागराचं प्राशन करतात आणि रात्री जेव्हा झोपतात तेव्हा त्या लोकांसोबत जे दुसरे असतात तर ते त्यांच्या अंगावर थंड पाण्याच्या बाटल्या म्हणजे थंड पाणी ओततात आणि तिथं लाठीचार्ज चालू करतात. त्यामध्ये महिला सुद्धा असतात, पुरुष मंडळी असतात. तर हे गोष्ट जेव्हा रमाईला करते तर रमाई अजूनच धास्ती धरते. बाबासाहेबांना धमकीची पत्र येतात. रमाईला वाचता येत होतं ना, बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं होतं तिला लिहायला वाचायला. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला बोलले की रमा तुला शिकावं लागेल, त्यावेळेस रमाई बोलली नाही साहेब मी अडाणीच बरी, मी शिकून काय करणार.
तर बाबासाहेब बोलले की जर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीला तसं म्हटलं असतं की सावित्री तू शिकून काय करणार, तर सावित्रीबाई फुले या भारताची पहिली मुख्याध्यापिका झालीच नसती. सावित्रीबाई फुले या भारताची पहिली मुख्याध्यापिका झालीच नसती. आणि त्यावेळेस पाट्या नव्हत्या, अस्पृश्य समाजाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. त्याने शिक्षणापासून तो वंचित होता. आणि याच वेळेस त्या ज्योतिबा फुलेंनी सावित्रीला एक काडी घेऊन फुपाट्यावर शिकवलं. अ आ इ अशा प्रकारे शिकवून ती या भारताची पहिली मुख्याध्यापिका झाली. रमाईला बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं आणि रमाईने सुद्धा ते मनात धरलं की हो मी पण शिकलं पाहिजे. पण म्हणे मी बाहेर जाणार नाही शिकायला, मला तुम्हीच शिकवा. पण बाबासाहेबांना कुठे वेळ होता, तरीही बाबासाहेब आंबेडकरांनी तिला शिकवलं. लिहिता वाचता येईल एवढं शिकवलं. रमाई शिकली. संसाराची कामे करत करत रमाई दुपारच्या वेळेला शिकायची वाचायची. यातून रामजी बाबांना खूप आनंद वाटत होता की माझी सून ही शिकते आहे. कारण रामजी बाबांना शिक्षणाचं मोल हे समजलेलं होतं. ज्या वेळेस बाबासाहेब म्हणजे बालविवाह बॅरिस्टर जेव्हा बालविवाह बीएची परीक्षा पास झाला होता त्याच वेळेस त्यांचा सत्कार झाला होता की त्या सत्कारामध्ये केडुसर गुरुजींनी भगवान बुद्ध यांचं चरित्र हे पुस्तक भेट दिलं होतं. तर ते भेट दिलेलं पुस्तक रमाईनी काढलं. रामजी बाबा तिला ते वाचायला लावत. त्यावेळेस ती सांगत, त्यावेळेस रमाई वाचत होती की काय त्याग त्या यशोधरेचा, किती त्याग त्या यशोधरेचा. एवढी ती राजकुमारी, एवढा तो राजकुमार, परंतु महेल सोडून गेला. त्या सोन्याला नाण्याला त्या मोहाला त्याने पायी उडवलं आणि संसार त्यागून संन्यासाचा वेश धारण केला. 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि तो या जगाचा सम्यक संबुद्ध झाला. काय कमी होतं त्या सिद्धार्थाला? 3 महाल होते त्याला. उन्हाळा पावसाळा हिवाळा, तिन्ही ऋतूचे 3 महाल. दास दाशा नोकर चाकर सगळं होतं. तरी पण त्याने त्याला लाथ मारली आणि तो शांतीच्या शोधामध्ये निघाला आणि कठीण तपश्चर्या करून गयेला. पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्ती झाली. ज्यावेळी सिद्धार्थ घर सोडून निघून गेला तर त्याने केशवपन केलं. आणि जेव्हा हे यशोधरेला कळलं की माझ्या पत्नीने केशवपन केलं तेव्हा तिने सुद्धा आपलं केशवपन करून टाकलं. तिने सुद्धा एवढी ती दिसायला सुंदर राजकुमारी, परंतु तिने सुद्धा कशाचा मोह धरला नाही. तिने सुद्धा आपले केस काढून टाकले. माझा पती हा गादीवर झोपणारा आता खाली झोपतोय, तर तिने सुद्धा त्या गादीचा त्याग केला आणि ती सुद्धा जमिनीवर झोपू लागली. माझ्या पतीने सोन्या नाण्याचा त्याग केला, तिने सुद्धा सोन्या नाण्याचा त्याग करून टाकला. एवढी राजमहालात राहणारी ती सुंदर मुलगी, तिने सोन्या नाण्याचा त्याग केला. कोण करू शकेल का एवढा त्याग? राजकुमारी करू शकेल का? नाही करू शकत. तर अशा वेळेस रामजी बाबांना ते पुस्तक रमाई वाचून दाखवत होती की बघ त्या यशोधरेने किती त्याग केला, तुला सुद्धा त्या यशोधरेसारखाच त्याग करून माझ्या भिवाच्या पाठीमागे उभं राहायचं. माझ्या भिवाच्या पाठीमागे सावली बनून तुला उभं राहायचं आहे. त्या प्रज्ञा सूर्याची सावली बनून तू उभी राहा. आणि रमाईने तेच रामजी बाबांचे शब्द हेरले आणि बाबासाहेबांच्या पाठीमागे एक कणखर सावली म्हणून ती आयुष्यभर उभी राहिली. आयुष्यभर तिने खस्ता खाल्ल्या, आयुष्यभर कष्ट केले, आयुष्यभर कष्ट करत करत तिने संसाराचा गाडा ओढला. एवढा त्याग त्या माता रमाईने केला. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विलायतेला असत त्यावेळेस ते पत्र लिहित असत. पत्र लिहिताना बाबासाहेब आंबेडकर रमाईला सांगत की रमा, मी या ठिकाणी सुखरूप आहे, तू चिंता करू नको. तू फक्त आणि फक्त यशवंत आणि मुकुंद आपल्या संसाराची काळजी घे, मी इथं बरा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर तिकडे पावाच्या तुकड्यावर राहून 18 तास अभ्यास करायचे. बाबासाहेब सुद्धा कष्टातच जगले, रमाई सुद्धा इकडे कष्टातच जगली. परंतु त्या रमाईने बाबासाहेबांपुढे एक शब्द सुद्धा टाकला नाही की साहेब आपल्या संसाराकडे लक्ष द्या, आपले मुलं बाळ सांभाळा. फक्त एकच वेळा म्हटलं होतं की साहेब तुम्ही मुलाबाळांकडे लक्ष देत नाही. त्यावेळेस बाबासाहेबांनी तिला सांगितलं की रमा,
जर मी या संसारामध्ये अडकून राहिलो तर या आपल्या समाजाचं काय, या समाजाला कोण वर आणील, या समाजाला कोण न्याय देईल. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला सांगितलं. रमाईला सुद्धा ते पटलं आणि रमाईने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं की साहेब तुम्ही शिका, मोठे व्हा, मी तुमच्या आडकाठी येणार नाही. असेच एकदा बाबासाहेबांनी रमाई शांतपणे खोलीमध्ये बसले. त्यावेळेस दारू कुठीत होते लोक. तर त्यावेळेस रमाई सुद्धा हे दृश्य पाहत होती की दारू पिऊन यायचं, आपल्या बायकोला मारायचं, मुलांना मारायचं, त्यांचे संसार उद्ध्वस्त व्हायचे. हे रमाईला पटत नव्हतं. रमाई म्हणायची बरं झालं बाई माझा नवरा दारू पित नाही. तिला आदर्श वाटायचा तिच्या पतीचा की माझा नवरा हा दारू पित नाही, माझ्या नवऱ्याला कशाचंही व्यसन नाही. आणि एक वेळ तिने बाबासाहेबांजवळ बोलून दाखवलं की साहेब किती हा समाज, आपल्या समाजातील लोक दारू पिऊन येतात, बायकोला मारतात, मुलांना मारतात, त्यांचा संसार हा उद्ध्वस्त होत आहे. बाबासाहेबांना रमाईचे ते विचार ऐकून आनंद वाटला की रमा किती ग तुझा हा थोर विचार, तू सुद्धा या समाजामध्ये एक नवीन विचारधारा निर्माण करू शकते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला सांगितलं की जो ज्या बायकोचा नवरा, ज्या मुलीचा भाऊ, ज्या आईचा मुलगा दारू पिऊन येत असेल तर तो दाराजवळ येताच दाराची कडी लावून घ्या. दाराजवळ येताच दाराची कडी लावून घ्या, त्याला बाहेरच राहू द्या. नंतर त्याला समजेल की आपण काय चुकी केली. परंतु आपण तेवढी हिंमत करत नाही. करतो का आपण हिंमत? एखाद्या बाईचा घरचा माणूस जर पेला तर पेतो तर पे. परंतु त्या माणसाला सुद्धा समजत नाही की तुझ्या एकट्या पेण्यामुळे तुझा संसार उद्ध्वस्त होत आहे. तुझे मुलं बाळ हे वाऱ्यावर पडतील. भविष्यात तुला जर काही झालं, दारूमुळे कोणाचं भलं झालं, कोणाचंच नाही, मग त्याचं कशाला भलं होणार आहे. परंतु लोक याचा विचार करत नाही. ते पितात परंतु मागे मात्र त्यांच्या मुलांना आणि बायकोला खूप त्रास सहन करावा लागतो. ती एकटी बाई संसाराचा गाडा ओढते, परंतु त्या माणसाला काही कळत नाही. तो जो पैसा आणतो तो संसाराला, मुलाला देत नाही आणि दारूमध्ये गुंतून टाकतो. त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की जर माझी महिला ही सक्षम झाली तर ती काहीही करू शकते. माझी महिला जर सक्षम झाली तर ती काहीही करू शकते. परंतु आमची महिला सक्षम होतच नाही. म्हणतात ना की प्रत्येक घरातली एखादी स्त्री जर सुशिक्षित झाली तर ती संपूर्ण घर पुढे नेऊ शकते. घरातली एक स्त्री जर सुशिक्षित झाली तर ती संपूर्ण घर सुशिक्षित करू शकते, पुढे नेऊ शकते. एवढी ताकद एका स्त्रीमध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोळी ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम महिलांचा विचार केला. मग ती कोणत्याही जातीतली महिला असो, पहिले 4च वर्ण होते, तर त्या 4 वर्णातील महिलांचा त्यांनी विचार केला की नाही, माझ्या महिलेला सुद्धा हे हक्क अधिकार प्राप्त झाले पाहिजे. पूर्वीच्या काळी महिलांना गुडघावर लुगडं घालायची ती व्यवस्था होती की तिने फक्त गुडघावरच लुगडं घालावं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की नाही, माझ्या महिलेने पायघोड लुगडं घालावं. तिच्या शरीराचा कोणताही अवयव हा दिसता कामा नये. परंतु आजकाल आमच्या बाळाची फॅशन झाली. आम्ही बुद्धाच्या विचारानं चालत नाही, आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं चालत नाही, आम्ही माता रमाईच्या विचारानं सुद्धा चालत नाही. तर आपल्याला हे बदलावं लागेल. हे कुठेतरी बदलावं लागेल. माता रमाईचा त्याग आपल्याला जाणावा लागेल. तरच भविष्यामध्ये आपला धम्म, आपली रमाई, आपला बाबासाहेब हा आपल्याला पुढे नेता येईल. स्त्री शिकली तर ती काहीही करू शकते. ती चूल आणि मूल एवढंच सांभाळू शकत नाही तर ती या देशाचा कारभार सुद्धा चालवू शकते. प्रतिभाताई पाटील पहिल्या राष्ट्रपती, चालवला नाही त्यांनी कारभार. स्त्री ही काही करू शकते, परंतु प्रत्येक स्त्रीनं हे घराबाहेर पडलं पाहिजे. धम्म कार्याला तिने हातभार लावला पाहिजे. आपल्या मुलांवर तिने संस्कार टाकले पाहिजे. कारण तू वडील जर घरामध्ये नसतात तर मुलांवर संस्कार टाकणं हे फक्त आईचं काम असते. आपली जर मुलं तुम्हाला सुसंस्कृत बनवायची असेल तर सर्वप्रथम आपण सुसंस्कृत झालं पाहिजे. आपल्या मुलांना विहारात नेलं पाहिजे. आपलं रोज